नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे अतिशय चविष्ट आणि पौष्टिक अशी डिंगऱ्याची भाजी बनवणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तुम्ही। तर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर पहिले चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला दिसतील। इथे मी डिंगऱ्या घेतल्या आहे, छान अशा मी बाजारातून डिंगऱ्या आणल्या, कवळ्या कवळ्या मस्त निवडून घ्यायच्या आहे बा। मस्त कवळ्या डिंगऱ्या आहे, तर छान अशा निवडून घ्यायच्या या डिंगऱ्या। तर आमच्याकडे याला डिंगऱ्या म्हणतात नाशिक भागामध्ये, तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्समध्ये कळवा। पण अतिशय छान भाजी लागते ही डिंगऱ्याची। तर ही भाजी मी बनवते। तर आपण अगोदर याला थोडंसं गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत। तर गरम पाण्यामध्ये आपण डिंगऱ्या घालूया, एक 2-3 मिनिटं आपण ह्या डिंगऱ्या याच्यात उकळून घेऊया। जास्त नाही उकळून घ्यायचे आपल्याला, एक 2-3 मिनिटं, म्हणजे छान हिरवा कलर असतो त्यांचा। आता आपण ह्या डिंगऱ्या पाण्यातून काढून घेऊया, एक 2-3 मिनिटं झाले। भाजीला लागणारं साहित्य बघू। शेंगदाणे, बारीक कापलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। शेंगदाणे आपण पहिले थोडे भाजून घेणार आहोत। थोडेसे टलफर काढून घ्यायचे आपल्याला शेंगदाण्यांचे, आणि मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। थोडा जाड कूट ठेवायचा आपल्याला, एकदम बारीक पण नाही करायचे शेंगदाणे। तेल घालूया, तेल तापलं की आता आपण मोहरी घालूया, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आणि थोडासा हिंग। कांदा घालूया, कांदा छान असा परतून घ्यायचा आहे, थोडासा लालसर कलर येईपर्यंत। लसूण थोडा ठेचून घेतलाय मी, लसूण घालूया। कांदा परतून झालाय, आता आपण डिंगऱ्या घालूया त्यात। हळद घालूया, लाल तिखट 1 चमचा। भाजी थोडी तिखट बनवायची आहे, म्हणजे छान चव लागते भाजीची। चवीनुसार मीठ घालायचे, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे, खूप छान लागते खायला ही भाजी। एकदम सिंपल आहे पण खायला खूप चविष्ट आहे। आता आपण यात शेंगदाण्याचा कूट घालूया, भाजी परतून झाली, आपण यात आता पाणी घालूया।
आता एक 5 मिनिटं आपल्याला ही भाजी मंद आचेवर शिजून घ्यायची आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि 5 मिनिटात आपली भाजी तयार होईल. छान अशी आपली भाजी तयार झाली आहे बघा. आपण आता ही प्लेटमध्ये काढून घेऊया. अतिशय रुचकर आणि छान अशी आपली डिंगऱ्याची भाजी तयार झाली आहे. तर तुम्ही घरी नक्की या पद्धतीने बनवून बघा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेलचं बटन दाबा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.